ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत भाजप नेते संजय गरुड यांच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेशी संबंधित 15 शाळांतील कागदपत्रे जप्त केली आहेत। सर्व मुख्याध्यापकांची चौकशी पूर्ण करण्यात आली असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकासह महत्त्वाचे अभिलेख ताब्यात घेण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। जामनेर जिल्हा जळगाव येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड व सहसचिव दीपक गरुड या बंधूंना यापूर्वी अटक करण्यात आली असून दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत। संजय गरुड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेने संस्थेअंतर्गत 15 शाळांच्या मुख्याध्यापकांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या। सर्व मुख्याध्यापकांनी हजेरी लावून संस्थेच्या कारभारासह आर्थिक व्यवहाराबाबत माहिती दिली आहे। शेंदुर्णी शिक्षण संस्थेवरील कारवाईनंतर खानदेशातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याचे जाळे एका संस्थेपुरते मर्यादित नसल्याचा संशय तपास यंत्रणांना असून परिसरातील काही अन्य शिक्षण संस्था आणि संस्था चालकही तपासाच्या रडारवर आहेत। पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।